नाही व्यायामाची दररोज. गणपतीचं विसर्जन. कोणत्या गणपतीचं विसर्जन? व्हिडिओ पाठीमागे मी टाकलाय आज पहाटे 4:30 वाजता. तर घामरूपी गणपतीचं आज विसर्जन करायचे, लक्षात ठेवा. आणि पहिली आंघोळ घामाची, ती आपल्या कामाची, लक्षात ठेवा. नाही भारी, रामकृष्ण हरी. आणि मी आले होते, वाढते वजन, त्याच्यानंतर रक्त घट्ट होत होतं. तर मी या फॅमिलीत येऊन 15 kg फॅट लॉस केलेला आहे. आणि गोळ्या चालू होत्या, त्या पण बंद झाल्या. एक चालू आहे, ते पण लवकरात लवकर बंद होईल. येस, बघू शकताय 15 kg वजन कमी केल्यानंतर 15 मेडिकलच्या टॅबलेट. आता 15 मेडिकलच्या टॅबलेट कोणत्या होत्या हे जाणून घ्यायचं असेल तर अगदी शेवटपर्यंत रिझल्टला थांबायचे. आणि आज जसं अनंत चतुर्दशी आहे, हे बघा गणपती बाप्पा झालेले नाहीयेत आहेत, म्हणून आपण नाही त्यांना सेलिब्रेशन करायचं नाही, त्यांना जाण्यास नाही. तर येस, सेलिब्रेशन याच्यासाठी करायचं की पुन्हा जसं निरोप म्हणजे काय असतो की पुन्हा एखादा रोप आपल्या आयुष्यात लावायचं आणि चांगल्या विचारांनी परत आपण सुरुवात करायची. तर येस, मस्तपैकी गावी सर आज सगळे छानपैकी गणपतीचे सॉन्ग पण लावा. तर येस, रेडी मॅडम? चलो सबने रेडी रहना है. पटकन कॅमेरा ऑन करा. आपले एनर्जेटिक वर्कआउट होणार आहे, सुंदर होतो आणि मग आपण इतरांपर्यंत पण ते चांगले विचार पोहोचवतो. तर आज नक्कीच चांगल्या विचारांनी जाऊयात. भरपूर वेळा आपण सांगतो की येस, आपण भरपूर वेळा ऐकतो ना की काहीतरी मागितलं की देव पण आपल्याला देतो, आणि मागितल्याशिवाय देवाला पण कळत नाही की आपल्याला काय पाहिजे. आणि भरपूर वेळा आपण हे पण सांगतो की देवाकडे गेल्यावर काय मागायचं ना. दोन्ही गोष्टी होतात ना. मंदिरात गेल्यावर असं होतं की काय मागायचं, पण भरपूर वेळा असं होतं की देवाला काय कळणार आहे नक्की मला काय पाहिजे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, त्या आपल्या मानण्यावरती. आपण जर मनातून भाव ठेवला ना की येस, मला निस्वार्थ सगळी सेवा करायची किंवा निस्वार्थ आपण देवाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्की आपल्या सगळ्या पण माग पूर्ण होतात. ते न माग फक्त आपल्या विचारांवरती आहे. बस ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्याला मॅनिफेस्टेशन म्हणता येईल की तुम्ही जे मागताल ना, कधी कधी
नाही भारी ना. अरे हाँ, छोटे लाने हैं सर। बहुत बढ़िया मंडे सर की और टीम। चलो 28 प्रॉपर कम करना है तो 26 पैक प्रॉपर करना है। चलो नीचे जाना है, झुकना नहीं है, नाइस सर। चलो रीता मैडम, पूरा यस, नीचे जाना है। गणपती आपल्या शरीरामध्ये होता त्याचं आज विसर्जन करायचे. कोणता गणपती तुम्हाला सांगितलं मी. हा ह्यो गणपती. पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची. हाय गुड मॉर्निंग. कशा मजेत ना. पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची. त्याचं कारण आहे आज आपल्या घामरूपी जो गणपती आतमध्ये आहे त्याचं आज विसर्जन करायचं, लक्षात ठेवा. म्हणून मी मुद्दाम घाम थोडा आलाय तर मग त्या घामाचा विसर्जन आपल्याला करायचं. म्हणजे पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची, लक्षात ठेवा. इथं ऑनलाईन व्यायाम चालू आहे. हा, आणि मी ऑनलाईन व्यायाम थोडा वेळ थांबवून मुद्दाम आपल्याला एनर्जी मिळावी म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे, लक्षात ठेवा. आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची. ओके, थँक्यू. वर्कआउट नॉन स्टॉप आणि खतरनाक आणि सगळेजण खूप भारी करतायत. मी आता बघितलं एकदम मस्त सगळेजण. तर येस मॅडम, तुमचा रिझल्ट शेअर करा. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. तर माझा रिझल्ट असा आहे. आले होते वाढत्या वजनासाठी किंवा काही मला डिसिजन होते तर त्यामुळे मी आले होते. आणि Recording in progress. 15 किलो केलेला आहे. आवाज येत नाही. आवाज. थँक्यू मेरे वेलनेस कोच. येस मॅडम, तुम्हाला जो त्रास होता तो किती वर्षापासून त्रास होता आणि काय काय त्रास होते तुम्हाला? 12 वर्षापासून खूप त्रास होता, वाढतं वजन, अरे बाप. त्याच्यामुळे बॅक पेन व्हायचं आणि मी असं एनर्जी राहत नव्हती दिवसभर. मला शाळेमध्ये पिरियड वगैरे घ्यायची तर त्यामुळे मी हे जॉईन केलं होतं आणि त्याच्यावर रक्त घट होतं. 3 वेळेस मी आयसीयू केलं मॅडम. 15-15 दिवसाचं आयसीयू मध्ये होते. ही गोळी मला मरेपर्यंत खावी लागेल, या सर्व गोळ्या 15 टॅबलेट. तर मग मी काय करावं म्हणून अचानक असंच आमच्या गावामध्ये एक लेडीज वजन कमी केलेली होती. त्याच्यामुळे मी तिला विचारलं आणि कोमल मॅडमचा नंबर घेतला आणि कोमल मॅडमला कॉन्टॅक्ट केला. पण मी 6 महिने आयडी काढल्यानंतर विश्वास नाही ठेवला मॅडम. येस, हे बघू शकताय 6 महिने तुम्ही विश्वास नाही ठेवला तरी पण एवढं एनर्जेटिक वर्कआउट करू शकताय. पण आज काय काय न्यूट्रिशन घेताय, त्याची ताकद काय आहे, आणि न्यूट्रिशन कोणतं घेताय तुम्ही त्याने तुम्हाला छान बेनिफिट झालाय? फॉर्म्युला 1, त्याच्यानंतर फॉर्म्युला 2 सर्व टॅबलेट घेतल्या त्याच्यामधल्या. नाईट वर कंटिन्यू आहे, आता पण घेते. त्याच्यानंतर बीटा हार्ट, ओमेगा 3, वुमन चॉईस इंटेक केलंय मॅडम मी. येस, तर खरंच डिस्क्लेमर सहित रिझल्ट आहे की एवढे सगळे डिसऑर्डर असताना मॅडमनी फक्त फॅट लॉस केलंय आणि त्यांच्या डेली लाईफ मध्ये फक्त चेंजेस केले आणि त्या चेंजेस नंतर एवढा त्यांचा अमेझिंग रिझल्ट आहे. आता हा रिझल्ट बिफोर आफ्टर बघण्यासाठी शेवटपर्यंत नक्की थांबायचं. तर येस, रेडी मॅम. आता एनर्जेटिक मस्त पैकी
रिझल्ट लक्षात येऊन जाईल फोटो. बघू शकताय गोरटे मॅडमचा 15 kgचा फॅट लॉसचा रिझल्ट. येस मॅडम, आता ऑन करू शकताय. येस मॅडम, कॅमेरा ऑन करा. येस, थोडी तुमची ओळख करून द्या. तुम्ही बाय प्रोफेशन काय करताय आणि ह्या वेलनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय झालं? मी एक माध्यमिक शिक्षिका आहे. डॉक्टर मधुसूदन बांगड विद्यालय आजनसोंडा, तालुका चाकूर आणि जिल्हा लातूर येथे माझी 15 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मी या वेलनेस फॅमिली मध्ये 1.5 वर्षापासून आहे आणि वाढते वजन, त्रास होता, काही मेडिकल इश्यू होता, त्याच्यामुळे या फॅमिली मध्ये मी जॉईन झाले होते. आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी या फॅमिली मध्ये म्हणजे आयडी काढल्यानंतर 6 महिने न्यूट्रिशन वर विश्वास नाही ठेवला. पश्चाताप मला आता होतोय. लवकर जॉईन केलं असतं तर खूप छान झालं असतं. तरी उशिरा का होईना मी या फॅमिली मध्ये जॉईन झाले, हे माझं भाग्य समजते. आणि माझे ग्रेट वेलनेस कोच मूर्ती लहान कीर्ती महान अशा कोमल मॅडम यांना मी साष्टांग दंडवत आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला या फॅमिली मध्ये आणलं आणि माझा असा वाव असा रिझल्ट काढला. त्यांचे सुद्धा बेबी आहे. आणि सर्वात महत्वाचं, मी या फॅमिलीवर विश्वास नाही ठेवले सुरुवातीला, तर हळूहळू मला असं समजायला लागलं वेलनेस कोचच्या मार्गदर्शनावरून. मग याला मी या ठिकाणी व्यवस्थित असं वर्कआउट करू लागले. त्यानंतर न्यूट्रिशन घेऊ लागले आणि माझी जी जीवनशैली होती पूर्वीची मी चेंज केली, पूर्णपणे बदललं. आणि त्याच्यानंतर असा वाव असा माझा रिझल्ट आलेला आहे. आणि सुरुवातीला माझं जे वजन होतं ते खूप असं म्हणजे 70 किलोकडे गेलं होतं. हा माझा रिझल्ट आहे आणि प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तर बघू शकताय जसं मॅडमनी सांगितलं की 6 महिने त्यांनी ट्रस्ट ठेवला नाही, पण 6 महिन्यानंतर आल्यानंतर मात्र इव्हन 6 महिने त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर त्यांच्या घरच्यांनी सुद्धा, जसे आमचे माने सर की जे विद्यमान सरपंच आहेत लातूर आजानसोंड गावचे, तर नक्कीच त्यांनी सुद्धा 9 महिने पहिले विश्वास ठेवला नाही. पण आल्यानंतर मॅडम दोघांचा पण रिझल्ट शेअर करा की येस सरांचा पण काय रिझल्ट आल्यानंतर. हा, त्यांचं शुगर नॉर्मल झालं, पण 400 शुगर राहत होतं त्यांचं. 400 शुगर होतं, तर ते शुगर नाही मॅडम, त्यांना नॉर्मल आहे. येस, बघू शकताय की डिस्क्लेमर सहित आहे. मॅडमचा सुद्धा छान पैकी जो रक्त पातळ होण्याचे त्यांना 15 टॅबलेट चालू होतं त्याच्यासाठी, त्या एका त्रासासाठी. पण आज त्यांनी प्रॉपर न्यूट्रिशन घेतलंय, त्यांनी व्यवस्थित त्यांच्या वेलनेस कोचचं ऐकलंय आणि फॉलो केल्यानंतर अमेझिंग रिझल्ट आलाय. आणि आल्यानंतर आज माने सर सुद्धा जे सरपंच म्हणजे म्हणतो ना आपण गावचे सरपंच, पण त्यांचे दौरे आम्हाला माहिती किती लांबपर्यंत असतात, पण ह्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा ते वेळ काढतात. तर येस मॅडम, तुमचं सगळ्यात फेवरेट असं न्यूट्रिशन कोणतं आहे? नाईट वर्क. अरे वा, खूप छान. तर येस, बघू शकताय नाईट वर्क मुळे ओमेगा 3 आणि बीटा हार्ट मुळे रिझल्ट आलेला आहे मॅडम. अरे वा, म्हणजे अजून पण घेतायत न्यूट्रिशन आणि मॅडमच्या मागेच दिसते आपल्याला की येस न्यूट्रिशन खरंच त्या घेतायत आणि युज करतात, विथ रिबिल्ड पण आहे सोबत. तर या सगळ्या गोष्टी आणि जी आजची वर्कआउटची एनर्जी सगळ्यांनी बघितली, तर त्या एनर्जीला नक्कीच न्यूट्रिशनची पण. मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, बरोबर. तुम्ही आता सगळे व्हिडिओ पाहिलेत, परंतु आपली टॅगलाईन जी आहे, पहिली आंघोळ घामाची, तीच आपल्या कामाची. पण घाम कोणता? मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे एकदम सुरुवातीला जो व्हिडिओ टाकला होता आपण, त्यावरती गणपती घाम म्हणजे काय ते आहे ते सगळं तुम्ही बघितलेलं होतं. कारण त्यामध्ये इतक्या खोलामध्ये जायचं नाही तुम्हाला, कारण ती सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. गणपतीचं विसर्जन काय केलं जातं, गणपती 10 दिवसच का बसवलं जातं वगैरे वगैरे. परंतु आपल्या शरीरातला गणपती रूपी घाम किंवा घाम रूपी गणपती याचं विसर्जन आज आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सर्व रिझल्ट आणि व्यायाम, ऑनलाईन व्यायाम झूमच्या माध्यमातून केलेला आहे, तो मी टाकतोय. आपल्याला आवडल्यास नक्की, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंटसुद्धा करा, लाईकसुद्धा करा आणि आपण जर नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईबसुद्धा करा.
ओके, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. ऑनलाईन तर व्यायाम झाला, घामाची आंघोळ पहिली तीच आपल्या कामाची, हे सगळं झाले, सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाली. आजचा गणपती विसर्जनाला म्हणजे जो आपण ऑनलाईन व्यायाम केला तो आपला झालेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, मी दररोज व्यायाम झाल्या हे सकस संतुलित आहार हा काय आहे हे आपण आपल्या कोचला विचारा. 3-2-1चं असं प्रमाण आहे, पण त्यामध्ये मी पूरक काय घेत असतो हे तुम्हाला मी सांगतो. ॲक्टिव्ह फायबर पण घेत असतो आणि हे बीटा आहार पण त्याच्यामध्ये टाकत असतो. हे बीटा आहार बरोबर याचं मिश्रण करतो आणि व्यायाम झाल्या लगेच घेत असतो. मी तुम्हाला ते प्रयोग म्हणून मी दाखवले आणि डेमो म्हणून पण दाखवले. तुम्ही सुद्धा करत जा, घेत जा. आणि गेले मी 4 ते 4.5 वर्षापासून हे सतत घेतोय आणि ऑनलाईन व्यायाम पण करतोय. मैं भारी रामकृष्ण हरी आहे. आणि सर्वात महत्वाचं, आपली जी जीवनशैली असते त्याच्यामध्ये चेंज केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही. नुसतं न्यूट्रिशन आणि वर्कआउट याने काहीच होणार नाही. तर 80% न्यूट्रिशन आणि 80% न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट प्लस रिझल्ट असं याचं सूत्र आहे. या सूत्रानुसार जर गेलो तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो, 100%. आणि आपले जे वेलनेस कोच आहेत त्यांचा हात धरून चालायचा आहे, म्हणजे त्यांचं आपल्याला सर्व काही ऐकायचं आहे. ऐकल्यानंतरच आपल्याला 100% रिझल्ट येणार आहे. पण आपली हुशारी इथं काही काम देणार नाही. कुणी डॉक्टर असेल, कुणी टीचर असेल, कुणी प्राध्यापक असेल, कुणी काही असेल, पण इथं आपलं काही चालणार नाही. फक्त वेलनेस कोच ऐकावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, भालेराव सर तुमचे मी आभारी आहे. खूप छान असे सॉन्ग लावले. त्याच्यानंतर कोमल मॅडम आणि तांबे सरांनी मला ही सकाळची बॅच घेण्यासाठी खूप छान अशी संधी दिली, त्यांची पण मी आभारी आहे. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत खूप एनर्जेटिक वर्कआउट केल्याबद्दल तुमची पण सर्वांची आभारी आहे. आणि काही चुकलं असेल तर तुमच्याच फॅमिलीतली मी एक आहे आणि मी पण तुमचं शिकत आहे, माझ्या वेलनेस कोच शिकत आहे. तरी सर्वांनी मला माफ करावं ही विनंती आहे.